मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग 38 प्रकरण 10. मी पत्रकार कसा झालो. दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस नवयुगमधील माझ्या 3 लेखांनी मजवर आणखी एक प्राणांतिक संकट आले. ते म्हणजे पुण्याच्या सर परशुरामभाऊ कॉलेजातील काही हिंदुत्वनिष्ठ विद्यार्थ्यांनी मला व्याख्यानाला बोलावून माझ्यावर हल्ला केला आहे. तात्यासाहेब केळकर यांनी गांधी आणि सावरकर यांची केसरीत तुलना करून गांधींना हिणकस ठरविले. ह्या त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी स्वातंत्र्यवीर का स्वातंत्र्यवैरी हे 3 लेख मी नवयुगमध्ये लिहिले. हे लेख अत्यंत जळजळीत होते हे खरे, पण त्यात वीर सावरकरांच्या विरुद्ध वैयक्तिक असे काहीही नव्हते. सावरकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानावरील ती टीका होती. त्या लेखामधील युक्तिवाद निसंशय बिनतोड होता. माझ्या लेखांना वृत्तपत्रांमधून उत्तर देण्याऐवजी माझ्यावर शारीरिक हल्ला चढवण्याची पुण्यातील हिंदुत्वनिष्ठांना आवश्यकता वाटली. ह्यावरून राजकारणाचे आकलन करण्याची पात्रता त्यांच्या बुद्धीत किती होती हे कळून येते. ज्या हिंसात्मक प्रवृत्तीचे पर्यवसान पुढे महात्मा गांधींच्या खुनात झाले, त्या प्रवृत्तीचा महाराष्ट्रामधला तो प्रारंभ होता. किंबहुना गांधीजींच्या खुनाची ती एक रंगीत तालीमच होती असे म्हणावयाला हरकत नाही. सर परशुरामभाऊ कॉलेजचे एक त्रैमासिक होते. त्याच्या कसल्या तरी समारंभाचा अध्यक्ष म्हणून मला बोलवण्यात आले. मी त्या दिवशी दुसऱ्या काही कामासाठी पुण्याला जाणार होतो, म्हणून मी ते आमंत्रण स्वीकारले. माझ्या व्याख्यानाच्या वेळी काहीतरी दंगल होणार ही गोष्ट त्याच दिवशी सकाळी माझ्या कानावर आली. कोणीतरी मला विचारले सुद्धा, काय आज तुम्ही जाणार का तिकडे? तेव्हा मी हसून म्हणालो, पोरांच्या दंग्याने जर मी असा घाबरून जाऊ लागलो तर सार्वजनिक जीवन सोडून मला घरीच बसावे लागेल. मी मनात म्हटले की पोरे जास्तीत जास्त ती काय दंगा करणार, आरडाओरड करतील, नाहीतर एखादा टोमॅटो नाहीतर अंडी मारतील. तेवढ्या गोष्टीला माझ्या मनाची तयारी होती. माझे व्याख्यान सुरू होऊन हास्यरसाचा धबधबा एकदा वाहू लागला की दंगेखोरांची आपोआप दातखीळ बसेल अशी माझी समजूत होती. तसा माझा पूर्वीचा अनुभव होता. दुपारी 4 वाजता माझे व्याख्यान होते. मी 10 मिनिटे आधीच तेथे गेलो. प्राध्यापक सत्यगिरी मला लेडी रमाबाई हॉल च्या तोंडाशीच भेटले. मी हसून त्यांना म्हणालो, काय सत्यगिरी, दंगेखोर तयार आहेत काय? सत्यगिरी म्हणाले, दंगा होणार म्हणून तुम्हाला कोणी सांगितले? मी आहे ना. आम्ही दोघे सरळ हॉलमध्ये गेलो. सभागृह तुडुंब भरले होते. वरच्या सर्व मजल्यांवर मुली बसल्या होत्या. लांबलचक व्यासपीठावर मी आणि सत्यगिरी ह्या दोघांच्याच खुर्च्या होत्या. कॉलेजच्या प्राध्यापकांना आणि बाहेरच्या पाहुण्यांना न बोलवण्याची योग्य ती काळजी दंगेखोरांनी आधीपासून घेतली होती. मागल्या बाजूच्या सर्व खिडक्या बंद होत्या आणि ITF मधील 2 विद्यार्थी लष्करी गणवेशात आमच्या मागे शांतपणे उभे होते. 2-4 मुलांना माझ्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्राध्यापक सत्यगिरी प्रस्तावनेदाखल थोडेसे बोलले. नंतर मी उभा राहिलो. विद्यार्थी जन हो, एवढे संबोधन मी उच्चारले. तोच माझ्या उजव्या हाताकडच्या 100-200 विद्यार्थ्यांनी वीर सावरकरांच्या नावाचा जयघोष करावयास सुरुवात केली. मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो, तुमच्या गर्जना संपू द्या, मग मी बोलतो. एवढे म्हणून मी खाली बसलो. तोच काहीतरी खून झाली आणि 100-200 विद्यार्थ्यांची झुंड खालून वर माझ्या रोखाने धावत आली. बोल बोल म्हणता सर्व व्यासपीठ त्यांनी एकदम व्यापून टाकले. प्राध्यापक सत्यगिरींनी व्यासपीठावरून धाडकन उडी मारली आणि ते कोठल्या कोठे नाहीसे झाले. त्यानंतर आज तगायत मला ते भेटले नाहीत. होणार असलेल्या प्रकाराचा मला निमिषार्धात बोध झाला. पायापासून डोक्यापर्यंत माझे सर्वांग बहिरून गेले. खून करणाऱ्यांना जसा उन्माद चढतो त्याप्रमाणे ज्याला आपला खून होणार आहे असे वाटते तोही बेभान होतो. मुलांचा माझ्याभोवती गराडा पडताच मी खुर्चीवरून उठून उभा राहिलो. कुणी खालून माझे पाय ओढू लागले, कुणी कमरेला मिठ्या मारल्या. चापट्यांचा आणि बुक्क्यांचा चहूकडून वर्षाव झाला, पण मी बुर्जासारखा स्वस्थ उभा होतो. मला खाली पाडून सर्वांनी माझ्या अंगावर पडावयाचे आणि मला गुदमरून मारावयाचे असा त्यांचा बेत दिसला. त्यांनी जंगजंग पछाडले तरी मी खाली पडलो नाही. काही मुलांनी मला एका बाजूला ओढावयाचे, काहींनी दुसऱ्या बाजूला ढकलावयाचे अशी माझी ओढाताण चालू असता मी हळूहळू दरवाजाच्या बाजूकडे सरकू लागलो. त्या दंगलीत माझ्या बाजूची 8-10 मुले तरी असतील. त्यांनी मला मदत करण्याची पराकाष्ठा केली, पण विरोधकांच्या प्रचंड बलापुढे
त्यांचे काय चालणार? व्यासपीठावर हा प्रकार चालू असता सभागृहातला श्रोतृ समुदाय आपापल्या जागेवर स्वस्थ बसून होता. कोणीही हलले नाही किंवा ओरडले नाही. प्रत्येक क्षण तासासारखा वाटत होता. प्रतिकार करण्याचा मी एवढासा सुद्धा प्रयत्न केला नाही. मी तसे केले असते तर 10-5 पोरांची थोबाडे चांगलीच रक्तबंबाळ झाली असती. पण समोर बसलेल्या प्रेक्षकवृंदामुळे माझी पंचाईत झाली. एवढ्या प्राणांतिक संकटात असताही माझ्या प्रतिष्ठेला बाधा येईल असे हास्यास्पद वर्तन आपल्या हातून घडू नये असा माझ्या अंतर्मनाला वाटत असावे असे वाटते. फारच विलक्षण मानसिक अवस्थेमध्ये मी होतो त्यावेळी. बुक्क्या आणि चापट्यांच्या जोडीला दाभणासारख्या अणकुचीदार शस्त्राने कोणीतरी माझ्या मांडीला टोचण्याचा प्रयत्न केला, पण यातना होण्यापलीकडच्या स्थितीत मी गेलो होतो. लांबून कोणीतरी माझ्या डोक्यावर टोमॅटोही मारले, पण खांद्या एवढ्या उंचीच्या त्या तरुणाचा बुद्रुक समुदायात 6 फूट उंचीचा आणि 225 पौंड वजनाचा माझा देह अजस्त्र डोंगरासारखा उभा होता. माझ्या उंचीने आणि आकारानेच त्या प्राणसंकटातून मला वाचवले असे मला वाटते. 10-15 मिनिटाच्या झोंबाझोंबीत मी 4-5 फूट उजवीकडे सरकलो असेन. तोच दरवाजातून प्राध्यापक राजाभाऊ ओतुरवार माझ्या मदतीला येण्याच्या जोराने प्रयत्न करीत असताना मला दिसले. इतक्यात कुणीतरी त्यांच्या डोक्यावर थप्पड मारून त्यांचा चष्मा उडवला अन त्यांना मागे ढकलले. तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. काही वेळाने मध्ये कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल ह.भ.प. प्राध्यापक सोनोपंत दांडेकर आपला शुभ्र रुमाल हातात घेऊन उभे असलेले मला दिसले. त्यांचा गोरा चेहरा आणि हजामत केलेले हिरवे डोके मी नीट निहाळले. टाचा उंचावून त्यांनी माझ्याकडे 2-3 वेळा पाहण्याचा प्रयत्न केला आणि ते बाहेरून निघून गेले. कोणी म्हणतात की ते प्रिन्सिपल करमरकरांना बोलावयाला गेले असतील, पण सोनोपंतांनी मनात आणले असते तर एका क्षणात ती दंगल त्यांनी थांबवली असती. विद्यार्थ्यांवर त्यांचे विलक्षण वजन होते, पण कदाचित माझ्यासारख्या पापी माणसाला वाचविणे हे त्यांच्या ह.भ.प. संप्रदायात बसत नसावे. सोनोपंतांच्या त्या चमत्कारिक वर्तनाचा अजूनही मला उमज पडलेला नाही. बाहेरून कोणाचीही मदत येणे शक्य नाही हे माझ्या लक्षात येताच अंगातले सारे बळ एकवटून मी उजवीकडच्या मुलांना ढकलू लागलो आणि शेवटी कसा तरी एकदाचा दरवाजात येऊन पोहोचलो. मी खाली पायऱ्या उतरू लागलो तोच मागून एकाने सोड्याच्या बाटलीने 2 प्रहार माझ्या मस्तकावर केले. माझ्या डोक्यावर केस दाट असल्याने मला ते आघात त्यावेळी जाणवले नाही. एवढ्यात माझ्या खादीच्या कोटाची मागली दोन्ही पाखी ओढून दोघा पोरांनी तो कोट गळ्यापर्यंत फाडला आणि दोन्ही बाह्यांतून त्यांचे 2 तुकडे बाहेर उपसून फेकून दिले. पायऱ्या उतरून मी मैदानात आलो तेवढ्यात एकाने टांग घालून पाडावयाचा प्रयत्न केला, पण तोच धडपडून कोलमडला. आता कुठे जावयाचे? माझ्या बाजूची काही मुले म्हणाली, वर प्रोफेसरांच्या खोलीत चला. त्याप्रमाणे कॉलेजच्या महाद्वारातून आम्ही वर गेलो. माझ्यावर हल्ला करणाऱ्या मुलांची आयतीच सोय झाली. सारे माझ्या मागे धावत आले. तो रविवार होता. प्रोफेसरांची खोली बंद होती. तेव्हा दरवाजा शेजारच्या दगडी भिंतीच्या कोपऱ्यात पुन्हा दंगेखोर मुलांच्या हातात नेमका मी सापडलो. फिरून त्यांनी मजवर हल्ला चढविला. मी भिंतीला पाठ टेकून शांत उभा होतो. समोर लॅबॉरेटरी होती. ती फोडून आतून ॲसिड आणण्याचा काही मुलांचा बेत होता, पण ते काही त्यांना जमले नाही. माझ्यावर मुष्टीप्रहार करणारी मुले सावरकरांची माफी मागा अशा आरोळ्या ठोकीत होती. मी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. अशा स्थितीत 10-1 मिनिटे गेली असतील तोच प्रिन्सिपल आले. अशी आरोळी उठली. त्याबरोबर दंगेखोर पोरे क्षणात पसार झाली. प्रिन्सिपल करमरकर, प्राध्यापक के.ना. वाटवे आणि प्राध्यापक ज.नि. कर्वे घाईघाईने आले. वाटवे आणि कर्वे हे तर माझे वैयक्तिक मित्रच होते. तेव्हा त्यांना माझी स्थिती बघून किती दुःख झाले असेल ते सांगण्याचीही जरुरी नाही. त्यांच्या व्याकुळ दृष्टीतली भावना बघूनच मी माझ्या यातना विसरून गेलो. थोडीशी विश्रांती घेतली, पाणी प्यालो. प्रिन्सिपल करमरकर म्हणाले, चला, मुले सभागृहात तशीच बसलेली आहेत. समारंभ पुरा करायचा ना? मी हसून म्हणालो, अलबत. माझे व्याख्यान झाल्यावाचून मी थोडाच येथून आत जातो आहे. अंगात फाटलेला शर्ट, डोक्याचे केस विस्कटलेले, कपाळावर रक्ताचा ओघळ अशा थाटात मी जेव्हा पुन्हा छाती काढून एखाद्या कुस्ती जिंकलेल्या पैलवानासारखे सभागृहात पाऊल टाकले
तेव्हा टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने त्या सभागृहाच्या भिंती हादरल्या. माझ्यावरील हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी बाहेर पसरली होती. त्यामुळे टिळक रोडवरच्या लोकांची सर परशुराम भाऊ कॉलेजकडे रीघ लागून राहिली होती. सभागृह तुडुंब भरून गेले होते. प्रिन्सिपल करमरकर विद्यार्थ्यांना म्हणाले, मुलांनो, तुम्ही यात्र्यांना आपल्या कॉलेजात बोलावून त्यांच्यावर असा हल्ला केलात, हे चांगले केले नाहीत. तुमचे आणि त्यांचे काय भांडण असेल ते तुम्ही बाहेर मिटवायचे होते, इथे नाही. मी बोलावायला उभा राहिलो. सभागृहात गंभीर शांतता पसरली होती. मी म्हणालो, नारायणराव पेशव्यांना मारणाऱ्या गारद्यांचे वंशज अजूनही पुण्यात आहेत तर एखाद्याला घरी बोलवायचे आणि त्याचा प्राण घ्यायचा, हा पुण्याचा इतिहास जुना आहे. मन आणि शरीर ह्या दोन्ही गोष्टींमधला फरक या मुलांना माहीत दिसत नाही. शरीराला मारून मने आणि मते बदलत नाहीत. हे प्रयोग पूर्वी अनेक वेळा झालेले आहेत. त्यांचा काही उपयोग झालेला नाही. मी जे काय लिहून ठेवले आहे ते तुम्ही मला मारल्याने कसे काय पुसून जाणार? प्रिन्सिपल म्हणाले, तुम्ही हे भांडण बाहेर मिटवायचे होते. माझी अजून तयारी आहे. उद्या संध्याकाळी या. शनिवार वाड्यासमोर मी व्यासपीठावर उभा राहतो. तुम्ही आपली सारी शस्त्रे तेथे घेऊन या. जोडे, टोमॅटो, सोड्याच्या बाटल्या. मग बघूया तुम्ही माझ्या अंगाला कसा स्पर्श करता ते. जनता कोणाच्या मागे आहे हे तुम्हाला कळून येईल. 200 मुलांनी एकट्या माझ्यावर हल्ला केला. त्यांच्या शौर्याचे आणि धैर्याचे काय वर्णन करावे. इतिहासात त्यांची नावे सोन्याच्या शाईत छापली जातील. बाकी तुमच्या हातून मला ह्या ठिकाणी मरण आले असते तर मी धन्य झालो असतो. माझा सारा जन्म शिक्षण कार्यात गेला. तेव्हा पवित्र विद्यामंदिरात विद्यार्थ्यांच्या हातून मरण येण्यापेक्षा शिक्षकाला अधिक भाग्याचे काय आहे. माझे एक एक वाक्य तोफेसारखे उडत होते. प्रत्येक वाक्याला हास्याचे आणि टाळ्यांचे प्रचंड स्फोट होत होते. मला मारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चिंधड्या होऊन गेल्या होत्या. त्यानंतर जसे काही झालेच नाही अशा आविर्भावाने दंग्यामुळे अपुरे राहिलेले माझे भाषण मी तासभर दिले. तत्पूर्वी वाङ्मयावर मी पुष्कळ वेळा बोललो असेल, पण त्या दिवशीच्या माझ्या वक्तृत्वातले ओझ काही निराळेच होते, असे ऐकणारे सांगतात. व्याख्यान संपल्यानंतर विजयी वीरासारखा मी सभागृहातून बाहेर पडलो. मारेकरी विद्यार्थी आपली काळी तोंडे घेऊन अंधारात कोठे नाहीसे झाले, त्याचा काही पत्ता लागला नाही. माझ्या अंगावर माराच्या एकंदर 84 खुणा निघाल्या. त्या आठवड्याच्या नवयुगात मला मारणारे मेले, मी जिवंत आहे, हा त्या हल्ल्याला उद्देशून लिहिलेल्या माझ्या लेखाने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. हजारो सहानुभूतीपर पत्रांचा मजवर पाऊस पडला. महात्मा गांधींचे सुद्धा मला पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले, ह्या हल्ल्याला तुम्ही धैर्याने तोंड दिले, हा अहिंसेचा विजय आहे. महाराष्ट्रात सर्वत्र जाहीर सभा भरून माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. राजकीय कार्यक्षेत्रात कार्य करणाऱ्या वृत्तपत्रीय संपादकावर एक नवीन संकट निर्माण झाल्याची ह्या प्रसंगाने महाराष्ट्राला जाणीव झाली. ह्यानंतर नवयुगच्या स्वरूपात आपोआपच बदल होत गेला. त्यातील साहित्याचा भाग कमी झाला आणि ते जवळजवळ राजकीय साप्ताहिक बनले. नवयुगच्या दुसऱ्या वर्षी मी 32व्या नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष झालो. वृत्तपत्रसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या साहित्यिकाला दळ साहित्यातही मानाचे स्थान राहत नाही किंवा पत्रसृष्टीतही त्याला महत्त्वाचे स्थान मिळत नाही, अशी जी कित्येकांची समजूत होती, तिला मी तरी अपवाद ठरलो. किंबहुना माझ्या वाङ्मयीन व्यासंगाच्या शैलीचा ठसा माझ्या राजकीय लेखनावर पडला. म्हणूनच त्यात रस उत्पन्न झाला आणि लोकांना ते वाचनीय वाटू लागले. वस्तुतः वृत्तपत्रातले लेखन हे बहुधा नैमित्तिक आणि तात्कालिक महत्त्वाचे असते. वाङ्मयीन गुणांची सहसा त्यामध्ये कोणी अपेक्षा करीत नाही. ललित वाङ्मय लिहिणाऱ्याला जेवढी सवड आणि जेवढे मनस्वास्थ्य मिळते तेवढे पत्रकाराला मिळू शकत नाही. काळ हा पत्रकाराचा मोठा शत्रू असतो. हत्तीच्या गंडस्थळावर बसलेल्या माहुताप्रमाणे हातात अंकुश घेऊन तो पत्रकाराच्या बोकांडी बसलेला असतो. झपाट्याने लिहावयाचे अन पुन्हा ते चांगले लिहावयाचे, ही तर तारेवरची कसरत आहे. अशा घिसाडघाईत साहित्य गुणांनी नटलेले आणि ज्यांचा समावेश उत्तम वाङ्मयात होईल असे राजकीय आणि सामाजिक विषयावरचे अनेक लेख मी नवयुगात कसे लिहू शकलो ह्याचे मला आता आश्चर्य वाटते. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.